हॅलो. हॅलो. हां बोला. हा दादा नमस्कार. मी काल फोन केला होता पण माझा प्रॉब्लेम काय होतो, घरात आहे ना रेंज नाही, म्हणजे रेंज बोलता येत नाही, होय का? आवाज येत नाही ना. आणि कामावर माझं पेशंटचं काम आहे, त्याच्यामुळे तिथे कॅमेरे आहेत, तिथून पण बोलता येत नाही. बरोबर. हां. असं होतं. हा म्हणून तुम्ही मी काय काम काय म्हणतात, करता? मी ना डॉक्टर आहेत, त्यांच्या आईला सांभाळते घरी त्यांच्या. होय का? हां हां. डॉक्टरचं घर. हो. तर बरं. मी तुमची ही जी हे बघून आहे ना, तुमच्या याला एक ऍड बघून फोन केला. हं. म्हणजे भांडूपचं स्थळ आहे ते. हं, 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 तर त्यांना म्हणजे तुम्ही टाकले बघा 60,000 पगार हं, 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 हं. भांडूपचं, हां. आणि उत्तम राहण्याची सोय असं त्यांची हं. ऍड आहे. हां. तर मी त्यांना कॉल केला, त्यांचा डिवोर्स झालेला आहे. हां. पण म्हटलं तुम्ही सांगितलेलं आहे ना की असं तुम्हाला जर कोणी तुमचं बायोडेटा फोटो वगैरे घेतलं तर माझ्या कानावर घाला, म्हटलं की दादाला सांगावं. बरं. तर म्हणून मी तर त्यांना म्हणजे मी एप्रिल मध्ये फोन केलेला. हं. तर सांगितलं त्यांना, सगळं सत्य परिस्थिती सांगितली. पण माझं काय माहिती का, हां. माझी डिवोर्सची प्रोसेस चालू आहे. मी सगळं खरं सांगितलं. बरोबर. की मी माझ्या आईला एकटीच आहे. हो. हा. तर माझ्या म्हणजे माझ्या आईचं इथे अंबरनाथच्या पुढे चिखलोली म्हणून तुम्हाला नसेल माहिती. हं. बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये चिखलोली गाव म्हणून आहे. आता स्टेशन होते तिथे. बरं. ते माझी आई राहते आणि मला कल्याणला दिली आहे. हां. पण माझे जे ज्यांच्या बरोबर तिने हे करून दिले ते चांगले नाहीये. हां. माझं लग्न 20 वयामध्ये माझं लग्न झालं. हां, हां. 21 वयामध्येच मला मुलगा झाला. हां, 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 हां. आणि मुळात तो चांगलाच नाही. त्याचं कसं आहे माहिती का, त्याला कामाला जा बोलायचं नाही. हं. म्हणजे कामाला जात नाही तो. गेला तर 7-7 महिने घरीच राहतो. हं, हं, हं. असं. आणि गेला तर गेला, मग 2-2, 3-3 महिने पैसेच देत नाही. मग कसं होणार. हं, हं. शेवटी मी वयाच्या 22व्या वर्षी लहान मुलाला माझ्या घरी घेऊन मी बाहेर पडले. मग मी आता मुलाला लक्ष ठेवून कसं काम करणार. हं. मग मी काय केलं, स्वयंपाकाची कामं मला सांगितली बघा म्हणून अशी ओळखीचे. मग मी स्वयंपाकाची कामं चालू केली की एकदा नाही 2-2 तासांनी मी घरी येईल, माझ्या मुलाला बघू शकेल. बरोबर. असं करत करत आज मी 14-15 वर्ष झाले एवढे संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचले. त्याचं काय म्हणणं होतं, मी एकटीच आहे ना, मला कामाला जा बोलायचं नाही, हिच्या आईने सगळं द्यायचं. असं होतं. तर मी त्याला सगळं सांगितलं. म्हटलं हे बघा असं असं आहे. बरोबर. आणि म्हटलं माझे तसे, म्हटले हो चालेल, मी थांबायला तयार आहे. माझ्या ज्या वकील आहेत त्या म्हटल्या आपण लवकरात लवकर तुझं कसं होईल 6 महिन्यामध्ये, कारण मला त्याच्याकडून काहीच घ्यायचं नाहीये, कारण तो देऊ शकणारच नाहीये. बरोबर. बरोबर. म्हणजे काहीच देणार नाही. एवढा विचित्र आहे नाही देऊ ना, शकत, माहिती आहे पैशाला खूप हलकट आहे, नाही देणार. आणि मला नकोय. कसं आहे माहितीये का, स्वामींच्या कृपेने माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्याच्याकडून काहीच नको, कारण खूप होतं माझ्या आईने दिलेलं सोनं वगैरे सगळं त्या सासूने आणि माझ्या नवऱ्याने सगळं घेतलं. म्हणजे माझ्या ज्या नंदा होत्या त्यांचं लग्न केलं, सगळं केलं माझं घेऊन. माझ्या आईकडून पैसे पण कॅश मी घेतले होते, सगळं असं. त्याच्यामुळे आई बोलली तो एक नंबरचा हलकट आहे, तो काहीच देणार नाही. आणि आपण त्यांनी जेव्हा आपलं सगळं हे आपण केस लढत राहायचं नाही, आपल्याला काही नको प्लीज. आणि ज्या समोरच्या व्यक्तीला मी सगळं खरं सांगितलं, म्हटलं असं असं आहे, मी काही घेणार नाही त्याच्याकडून. फक्त तुम्हाला आता बघा, माझ्या आईचं घर आहे, एक बिल्डिंग उभी राहील, एवढं 2 BHKचं घर आहे. तेवढंच वरती पण तिने केलेलं आहे, 2 भाडोत्री वर ठेवलेले आहेत. बरोबर. आणि अंबरनाथ मध्ये चाळीमध्ये जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा चाळीमध्ये माझ्यासाठी रूम घेतला. पण मी तिथे राहायला गेली नाही, कारण तिथे आजूबाजूला लोक म्हणजे चांगली नाहीये. म्हणून मी माझ्या मुलाच्या हिशोबाने घेतला, तिथे राहायला नाही गेली. तोही रूम तिने भाड्याने दिला आहे. तर माझी आई 65च्या पुढे आहे, 66 आहे. तर आता वयाने आहे ना ती
तिला मी सांगितलं आई मी काम करेल माझं मी, तुझं तू 3 रूमचं भाडं येतं तुझं तू घे आणि तिचं ते करते, कारण तिलाही काही सांभाळावी लागणार नाही. नाही भाऊ नाही 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 मी एकटीच आहे. हो का? आणि मी त्याच्यामुळे ते समोरच्या व्यक्तीलाही सांगितलं की बघा माझ्या आईला काही तुम्हाला द्यावं लागणार नाही. माझ्या आईने माझ्यासाठी 2 घरं आहेत, माझ्या आईची जमीन आहे, सगळं आहे. आता जमिनीचा व्यवहार झाला तर माझी आई मला बोलली की तुला कल्याणमध्ये सुद्धा घर घेऊन देते मी. म्हणजे असंही नाहीये की समोरच्या व्यक्तीने माझ्या बरोबर लग्न केलं तर माझ्या मुलाला त्याला प्रॉपर्टी द्यावं लागणार, तेही नाहीये. माझ्या आईचं खूप आहे, त्याला काही द्यावं लागणार नाही, उलट तुलाच मिळेल माझे. मी सगळं क्लिअर केलं म्हटलं. आणि मला माझं तरी शिक्षण एवढं झालेलं नाही, माझं शिक्षण 10वीच आहे. तेव्हा कसं गावामध्ये 10वी पर्यंत शाळा होती. बाबा अगदी 4थीला असताना वारले. मग मी लहान होती, माझी आई सर्व्हिस करत होती, त्याच्यामुळे मी 10वी पर्यंत शिकली. मग मी नाही शिकली. म्हटलं आता उद्या सकाळ स्टेशन होतंय तर आता माझ्या एक त्या घराची किंमत आता 65 लाख आहे. तर आता ते 2-3 वर्षामध्ये तर करोड रुपयाला घर जाणार माझं. म्हटलं तर म्हटलं मला कसं आहे, मला व्यवहार ज्ञान कळत नाही. उद्या सकाळ जर एवढं सगळं जर माझं कोणीतरी मला पाहिजे म्हटलं माझा व्यवहार सांभाळू शकेल सगळं मला, कारण कळत नाहीये की आता मी एवढ्या याच्यामध्ये माझी 87ची जन्मतारीख आहे. म्हटलं मी एवढी मोठी नाहीये. आता तू राहते कुठे? मी कल्याणला राहते, भाड्याने घर घेतले. आई नाही तर मी इकडे काम करते. आई माझी अंबरनाथला राहते. माझा मुलगा 12वीला आहे ह्या वर्षी. माझ्या मुलाचं शिक्षण 12वी पर्यंत आतापर्यंत मी माझं कष्ट करून माझ्या मुलाला शिकवते. आणि माझा मुलगा म्हणजे येतो इकडे आईकडे अंबरनाथला कॉलेजला जातो. बरोबर. हा, त्याच्या वडिलांचं काही नाही. जन्मल्यापासून त्यांनी त्याच्यासाठी म्हणजे असं 100 रुपयाचं सुद्धा काही केलेलं नाही. म्हणजे तो कमवतच नाही, तो काय करणार ना काय देणार. त्याला आयतं भेटतंय ना सगळं. नाही आणि सगळे व्यसन आहेत दादा, सगळे. दारू पितो, सिगारेट ओढतो, तंबाखू हीच काढली का हीच टाकतो तोंडात. एवढा घाणेरडा तुम्ही सांगा. म्हणजे कसं मुलाच्या समोर पितो. मुलगा लहानपणापासून बघत आला सगळ्या गोष्टी. माझ्या मुलावर काय म्हणजे ऐका मी काय म्हणतो माहितीये तुम्हाला, हे सांगतो कसं आहे माहितीये, लालची माणूस पुन्हा बघू नका. एखादा गरीब जरी असेल पण होतकरू असेल ना तर तो बघा, कारण सोनं करेल. कारण नाही तर हुंडा वगैरे घेणारी लोक असतात माहिती आहे ना. नाही मी काय म्हटलं त्यांनी जेव्हा मी म्हणजे मी असं काही लालची वगैरे बघून नाही केला. मी हा विचाराने केला की बघूया तो त्या व्हिडिओ मध्ये काय म्हणाला, मला आपत्ती असेल तर चालेल मी स्वीकारू शकतो, म्हणून मी कॉल केला आणि मी त्याला सगळं सांगितलं. ऐका सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जसं नाही सगळ्यांना मी सांगत असतो. कसं आहे माहिती आहे, समोरच्याची काय पडकी बाजू आहे ना ती तपासा. सोपं नाही लग्न. कारण कसं आता तो मूल का स्वीकारतोय याचा अभ्यास करा. उगाच नाही तर डायरेक्ट कसं नाही मी ना अनुभव घेतला त्याचा. फक्त मी काय सांगते, त्यांना विचारलं म्हटलं ते याच्यामध्ये राहतात तुमचा. ऐका सांगतो, तुमचा ठाम विश्वास आहे तर तुम्ही करा, पण एकदा ठेच लागली आहे तुम्हाला. नाही ठाम विश्वास नाहीये. कारण मी तुम्हाला एवढं सांगतो, ऐकून घ्या. मी सांगतोय ते ऐकून घ्या. कसं आहे माहिती ताई, तुमची प्रॉपर्टी भरपूर आहे. ती प्रॉपर्टी हे बघा, जे पैसेवाले लोक काय प्रकरणं घडतात ना ती बघा. जेवढा माणूस पैसेवाला तेवढा पैशाचा स्वार्थी पण असतो, हे लक्षात घ्या. एखादा गरीब जरी भेटला ना तर त्याचं सोनं करू शकता तुम्ही. तुम्हाला व्यवस्थित समाधान भेटेल तिथे, काहीतरी सुख भेटेल तिथे. पण कसं आहे माहिती आता हा ना दादा स्वार्थी म्हणजे असं काय वाटलं नाही. प्रॉपर्टी बघून त्यांनी मला की सारखे फोन करा हे करत नाहीये ते. त्याला वेळ कुठे आहे, त्याला पोरींची रांग आहे त्याच्याजवळ. तुम्हाला काय वाटतं? अहो ताई एक सांगतो, काल पण मला कोणतरी कुठली तरी मुलगी हाय हॅलो करत होती काहीतरी. मी ओरडलो तिला. अहो मला कुठे वेळ आहे टाइमपास करायला. मी माझ्या बायकोला फिरवायला नेलं नाही कुठे अजून.
मग विषय कसा आहे माहिती आहे त्याच्यामुळे ताई? आणि मी त्यांना एवढं पण म्हटलं माझ्या मुलाला म्हणतो आईकडे ठेव, मुलाला नाही आणायचं. हा, मग याला टाइमपास करायला पाहिजे. आणि मला आणि नाही ऐका ताई, ऐका, मी तुम्हाला सांगतो, हा माझ्यामुळे चुकीचं काही गोष्टी होता का नाही? हवं तर हे बघा, लोकांचा सल्ला घ्या कोणाचा. चुकीच्या गोष्टी हो. माझ्यामुळे होता का नाही? मी आणि कशाला माझं बोलतोय? कसं आहे दादा, उद्या बघणारं कोणी नाहीये असं. ऐका, सांगतो, ऐका, मी आता नावं घेत नाही, मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेत मी या विषयावरती. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अशी कितीतरी प्रकरणं घडली आहे की नंतर प्रॉपर्टी हडप करून म्हणजे हत्या वगैरे करणे, चुकीची गोष्टी करणे आणि पुरावा नाहीसा करणे, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. कळलं ना? आणि मी आणि त्यांना मी सावध एवढाही करत प्रश्न असतो प्रत्येक. विचारला की म्हटलं हे बघा, हे माझं जर ज्यांच्याशी तुम्ही लग्न हे बघा, झालेलं तुम्ही ते- ठाम असाल ना, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ठाम असाल, लग्न तुमचं होईल, एकदम छान संसार कराल, सुखात राहाल. पण तुम्ही जर म्हणत असाल की 60,000 वाला मुलगा भेटणार आहे आणि असा आहे तसा आहे, गोड गोड बोलतोय, नाही, त्यांनी मला अहो काय त्याने सांगितलं 60,000 मुली फिरवल्या असणार, माझं म्हणणं आहे. हो, ते तर म्हणणं बरोबर आहे. हां, एक दिवसाला चेंज करत असणार तो पोरगी, माहिती आहे तुम्हाला? कारण माझा जो व्हिडिओ आहे ना, मी जो व्हिडिओ टाकतो, कितीतरी मुलींचे नॉर्मल मुलाला फोन येत आहेत. नॉर्मल म्हणजे ज्याची काही ऐपत नाही, जे नॉर्मल म्हणजे घराची वाशी लोंबकळत आहेत, त्या मुलाचं लग्न माझ्याकडून जुळतं आहे. विचार करा, 60,000 वाला स्टार्टिंगला व्हिडिओ टाकला, स्टार्टिंगला. अजून काय करतोय तो? कितीतरी कॉल गेलेत त्याला, एवढे कॉल गेलेत ना, तो दिवसाला चेंज करू शकतो पोरगी. आणि हे मी लोकांना सांगत असतो की मला गैरवापर दिसला, वहिनी आणि वहिनीचा मुलगा आहे वाटतं, चुकून काही चुकीचं होईल ना, ऐका, चुकीचं होईल त्याला मी जबाबदार नसणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या याच्यावरती तुम्ही काही करा, मी काही बोलणार नाही. नाही, बरोबर आहे, म्हणून तर मी तुम्हाला विचारलं. गोष्टी घडलेल्या आहेत. पैसा ना माणसाला कुठे नेईल हे सांगू शकत नाही. मी पण देवाकडे प्रार्थना करतो, मी जे काम करतोय ना, मी समाधानी आहे. मला दिवसाला एक जाहिरात भेटली, मी समाधानी आहे. मला जास्त पैसा नको आहे, जास्त पैसा नको आहे, कारण पैशाने काही होऊ शकतं, समजलं ना? तर त्याच्यामुळे एक विचार करा. तुम्ही म्हणाल 60,000 तर 60,000 वाल्याला कितीतरी मुलींनी फोन केला आहे. 60,000 ह्या हिशोबाने त्यांच्याशी नाही. मला बऱ्याच मुलींनी सांगितलं सुद्धा की मला तो 60,000 वाला बघा, 60,000 वाला बघा, खूप मुलींनी सांगितलं. 60,000 वाले 2-3 टाकलेत दादा. हा, नाही, तो भांडूपचा भांडूपचाच सांगतोय. तो भांडूपच्या मुलाला प्रचंड कॉल गेलेले आहेत, प्रचंड म्हणजे प्रचंड. इतके कॉल गेलेत ना, इतके माझ्या कॅटलॉगमध्ये नसतील, एवढे कॉल गेलेत त्याला. अजून का लग्न झालं नाही त्याचं? काय टाइमपास करतोय? मी ताई उगाच सांगत नाही, माझा अभ्यास ना, मी एवढी लग्न जुळवली ना, एवढी ओळख पण नाही कोणाची, एवढी लग्न जुळवलीत मी. मी फक्त समोरून एवढं सांगितलं की मला एवढं सगळं हँडल करणारा हवाय, की मला यातलं काही कळत नाहीये. उगाच हे बघा, एकदा फसला तुम्ही. हे बघा, तुमची आता आई आहे, ऐका, तुमची आई आहे, समजलं ना? तुमची आई आहे, तिला आधार नाही कोणाचा, तुम्हाला कोणाचा आधार नाहीये, कळलं ना? तुम्हाला आधार नाहीये म्हटल्यानंतर विचार करा, कोणी कसंही फसवू शकतं. मग उद्या काय ते चुकीचं घडायचं, समजलं ना? या पैशाच्या लोभासाठी काही घडू शकतं. त्यापेक्षा एखादा चांगला मेहनती, प्रॉपर्टी ऑलरेडी तुमच्याकडे आहे ना, मग कशाला प्रॉपर्टी बघताय? सांभाळणारा पाहिजे व्यवस्थित. मग तेच बघा, तेच सांगते. वयाच्या 21व्या वर्षी माझं आयुष्य खराब झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, बघा, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर काही करा, मी काही बोलणार नाही तुम्हाला. मी फक्त एवढंच सांगतो, कुठे चुकीच्या ठिकाणी जाऊ नका. कारण मी मुलींना काय सांगतो की तुमच्याकडे जर कोण गैरवर्तणूकवाला दिसला तर मला पटकन सांगा, मी ताबडतोब व्हिडिओ काढून टाकणार. मला एक पुरावा पाहिजे फक्त, मी ताबडतोब व्हिडिओ उडवून टाकणार. कारण मी कसं इथे काय, मला माहिती आहे सगळं, मला रिपोर्ट मिळाला आहे, मला रिपोर्ट सगळा मिळाला आहे. मी उगाच सांगत नाही ठामपणे, मला पूर्ण रिपोर्ट मिळालेला आहे, कळलं ना? मी काही बोलणार, मी फक्त उगाच हे सांगणार नाही. फक्त विषय कसा आहे की मी का सावध करतो प्रत्येकाला, तुम्ही तुमच्या ह्याने काही करू शकता, मी काही जबरदस्ती करत नाही. फक्त एवढंच की जर तुमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे तर फक्त तुम्ही काय बघा की समोरचा मुलगा प्रामाणिक असला बस झाला, तो कसाही असू, त्याला श्रीमंत बनेल. आज तुम्हाला सांगू मी, आज ऐका सांगतो, माझं सांगतो, माझ्याजवळ ना 0 रुपये होते, 0. आणि मी मेंटली केस होतो, मेंटली म्हणजे आई माझी गेली, बहीण पण गेली, त्यावेळी मी वेडा होतो, अन्न पाणी खात नव्हतो,
माझ्या मिसेसने मला फक्त एक हात ठेवला पाठीवरती माझ्या, आणि आज मी व्यक्ती आहे ना, आज माझ्या म्हणजे एवढा प्रचंड बऱ्यापैकी आहे, म्हणजे एकदम वेल सेटल आहे, 1 वर्षात 1-2 वर्षात. कळलं? मी कशाला बोललो की जर साथ लावली, व्यवस्थित लावली ना, तर माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो. पण जर तुम्ही म्हणत असाल स्वार्थाने, ऐका सांगतो, स्वार्थाने जर बघत असाल, माझी बायको श्रीमंत होती, समजलं ना, तिची चांगली नोकरी मी सोडली, म्हणजे बघा तिला आराम करायचा आहे आता, तिची नोकरी चांगली सोडली. का केलं असं? कारण तिने मला 2 वर्ष सांभाळलं आहे. 2 वर्ष मी काहीच काम करत नव्हतो, मेंटली होतो मी, अंथरुणात झोपून राहायचो. मी कशाला बोललो तुम्हाला? पण हेच जर विचार केला असता तिने की आता ती माझ्याजवळ जेव्हा आली होती, तिला चांगलं स्थळ पाहिजे होतं, चांगल्या घरचं पाहिजे होतं, बरोबर की नाही? मग तिने चांगलं निवडलं असतं की तिला भेटलं नसतं. मग माझ्यासारख्या जो अन्नपाणी सोडलं आहे त्याने, त्या माणसावर लग्न कशाला केलं? माझे लग्नातले फोटो बघा, तुम्हाला कळेल. मी कशाला बोललो माहिती आहे? हे बघा, तुम्ही चांगलं कुठेतरी व्हा, मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, कुठेतरी चांगल्या ठिकाणी जा, कुठेतरी काय ते चांगलं घडवा, फसू नका. कुठे फसलात ना, मला चुकचूक लागणार. मला जर कळलं तुम्ही फसला, तिकडे काय झालं मला काय सांगत राहू नका, कारण मला टेन्शन येणार. मी जे करतोय का, मी प्रामाणिकपणे करतोय, आणि मला तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, मला पैसा जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा प्रचंड पैसा मिळतोय मला, दोन्हीकडून भेटतोय मला, काही टेन्शन नाही. आणि एवढा समाधानी आहे की मला त्याच्यापेक्षा पैसा नको आहे, कारण आशीर्वाद एवढे आहेत माझ्याजवळ, त्या पैशापेक्षा कितीतरी किमती आशीर्वाद आहेत माझ्याजवळ. कळलं ना? त्याच्यामुळे मला कुठलाही स्वार्थ नाही, मस्त राजेशाही थाटात जगतोय मी, व्यवस्थित जगतोय. कळलं? त्याच्यामुळे म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्याजवळ सगळं काय आहे, ऐका, तुमच्याजवळ ते सोडून द्या, तुमच्याजवळ सगळं काय आहे. तुम्ही विश्व घडू शकता, एखाद्या गरीबाला सुद्धा पुढे नेऊ शकता. कशाला बोललो? पण तो प्रामाणिकच असायला पाहिजे, हे शोधा. कितीतरी व्हिडिओ टाकले, एखाद्याचं आयुष्य बदला ना, तुम्हाला आशीर्वाद भेटेल. बघा, तुमच्या मुलाला आता तो सांगतोय दुसरीकडे ठेवायला, विचार करतो, तुमच्या मुलाला बघणार, तो फक्त तुम्हाला बघतोय, हे तुम्हाला माहिती नाही आहे. थोड्या दिवसांनी तुमची प्रॉपर्टी गुंडाळणार, तुमच्यावर लात मारणार, तुम्ही काय करणार? त्याचा पैसा आहे, तो कुठेही पैसा दाबू शकतो. कळलं ना? मी कशाला बोलतोय ताई, तुम्ही मुलींना कसं समजायचं आहे मला कळत नाही. मुली फक्त पैसा, अरे हे करू नका. तुमच्याजवळ आहे ना, मग तुम्ही एखाद्याचं आयुष्य घडवू शकता की. मग आज माझी बायको परमेश्वरापेक्षा कमी नाही आहे. तुम्हाला माहिती नसेल सांगतो, मी देवाला पण नमस्कार करत नाही, पण मी पहिल्यांदा तिला नमस्कार करतो. कळलं? हां, पण तुम्हाला कारण तिच्यामुळे मी दुसरी आई आहे माझी ती. कळलं ना? हां, मग मी तुम्हाला एवढंच सांगतो की अशा व्यक्तीला घडवा जो खरंच चढ उतार ज्याने बघितले, जो खरंच धडपडतोय, काहीतरी करायची आहे काहीतरी त्याला, परंतु त्याला शक्य होत नाही, कोणीतरी टाकलंय त्याला, अशा व्यक्तीला उभं करा. तुम्हाला आशीर्वाद एवढे भेटेल ना, तुम्ही एकदम उंचावरच्या याच्यावरती असा, स्टेजवरती. समजलं ना? पैसा कामी येत नाही ताई. आहे बघा, आता आम्ही बघा, आम्ही सगळं सुख घेतोय आम्ही. कारण काय? कारण आम्हाला पुढे काय मूल होईल किंवा काय होईल आम्हाला माहिती नाही, पण आम्ही एन्जॉय करतोय. मी कशाला बोलतो तुम्हाला हे, कशाला बोललो? कारण सगळ्यात महत्त्वाचं सुख आहे. कळलं? आणि सुख नसेल ना, तर त्या पैशाला किंमत काही नाही, कागद आहे तो, काही नाही, रद्दी आहे ती. कळलं ना? म्हणून तुम्हाला एवढं सांगतो, तुमचे आता बघा, आईचे 3 फ्लॅट आहेत, 3 फ्लॅटचं भाडं येतं आईला, तिचं वारस तुम्ही आहात, बरोबर? तुमचा मुलगा आहे. आता एक विचार करा, ह्या नको त्या गोष्टीमध्ये, म्हणजे जर तुम्ही कुठेतरी चुकीच्या ठिकाणी अडकलात, उद्या तुमचं काहीतरी बरं वाईट झालं, मुलाचं काय? विचार करा ना. मग त्यापेक्षा तो होता बेवडा होता, तो काय वाईट होता? मी बोलली ना तेव्हा ते म्हणाले की तुझ्या मुलाला तुलाच घडवायचंय, तुलाच मोठं करायचंय. मग मी सांगतो, त्या कुणाच्याही नादी लागू नका. मी फक्त हे बघा, मला काय जाहिराती घ्याव्याच लागणार हो, लोक जाहिरात देतात, मला माहिती नसतात कोण. तुम्हाला सांगू, एक माणूस आहे, एक व्हिडिओ टाकलाय मजनू म्हणून, तो व्हिडिओ बघा अवश्य. त्या व्हिडिओमध्ये तो माणूस काय म्हणतो, माझं स्टेटस आहे, बँक ऑफिसर होता, रिटायर झाला, पैसा आहे त्याच्याजवळ, आता त्याने एक मोठा मॉल पण घातला आहे, खूप मोठा मॉल आहे, एकदम टॉपला मॉल आहे. आणि तो म्हातारा माणूस गिरगावमध्ये एका बाईला शोधत होता, व्हिडिओ टाकलाय बघा. ह्या लोकांकडे पैसा आहे, आणि मला धमक्या पण दिल्या आहेत, त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग आहेत बघा.
हो मी सगळं पाहिलंय ते त्याला बघितलंय. माहिती नाही मी कोण आहे, मी काय करतोय, मला संरक्षण पण आहे, मी लिगली आहे मी, हो, कळलं ना, मला legally काही काम टेन्शन करते. आहे, मला संरक्षण पण आहे. नाही, कौटुंबिक बरोबर आहे. सल्ला केंद्र चालवतोय हो, का उगाच खेळ नाही करत आहे. मला बरे वाईट अनुभव आहेत. उलट माझी आई म्हणते की तू एवढी भोळी आहे हा म्हणूनच सांगतो, की त्याचा गैरफायदा कसं घेऊ म्हणजे शकतात लोक. तुझं तुम्ही पण फक्त चांगलं झालं हा, पाहिजे. तिला तुम्ही वाईट अशा वाटतं आज माझ्या आयुष्याची प्रगती झाली ऐका, तर तिला. अशा एका व्यक्तीला घडवा जो खरंच काबाड कष्ट करतोय, खरंच तो मेहनत हो, करतोय आणि म्हणजे कुठेतरी खरंच. धडपडायचं, त्याला कुठेतरी वर यायचं आहे, अशा माणसाला वर हो, काढा. तुम्हाला एवढे आशीर्वाद हो, मिळतील ना, प्रेम तर तुम्हाला मिळेल, हो. एक आधार पण मिळेल तुम्हाला, पण एवढं एवढं तुम्हाला चांगलं फील होईल ना की तुम्ही स्वर्गात असणार. माझ्या आईला वाईट या गोष्टीचं वाटते की एक 20 वर्षापर्यंत मी मोठी केली आणि 21व्या वर्षी तिचं आयुष्य खराब झालं. आता या बघा, गोष्टीचं तिला वाईट तुम्ही वाटतंय. एक गोष्ट नोट करा. तुम्ही बघा, राजघराण्यात होतात, सगळं काय पैसा हो, अडका सगळं काय होतं तुमच्याकडे, आणि तुम्ही होतं, काम काय होतं. करताय बघा, नोट करा, काम काय हो, करताय. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जर तुम्ही आता तुम्हाला एवढे त्रास होत आहेत, मग एखाद्या त्रास होणाऱ्या व्यक्तीला तुमच्यासोबत न्या, खूप पुढे नेऊ शकता तुम्ही त्याला. हो, आई तुमच्यासोबत आहेच. आई हो निघून जरी आहे. गेली, भविष्यात निघून जरी गेले, तरी ती सोबत असणार तुमच्या. एवढं प्रेम हो, करते आई बरोबर. तुम्हाला की तुम्हाला एक नवीन घर द्यायचं म्हणते ती आता पुन्हा. एकदा दिलं हो, होतं, मला बोलली 1 मग वर्षभर थांब मी तुला घेऊन मग देते. एकदा दिलंय तिने आणि अजून एकदा द्यायचं म्हणते. म्हणजे याचा अर्थ काय होतो सांगा, येस. याचा अर्थ काय हो, होतो, म्हणजे एवढं प्रेम करते ती आई. हो. मग तिचा विश्वास घालवू नका. आणि तेच बघा, मला तेच मी टेन्शन हे आहे बघा, मी की मी बोलायचं म्हणून बोललोय. हे बघा, मी कोणी लागत नाही तुमचा, फक्त मी एवढंच सांगतोय की कुठे फसू नका, आणि माझ्यामुळे आणि फसला तर कुठेही मला सांगू नका, कृपया मला सांगू नका, कारण मला त्रास होणार आहे. कारण मी ज्या नाही, नाही. ज्या मी म्हणून तळमळीने तर काम एक करतोय, भाऊ म्हणून तुम्हाला सांगितलं सगळं. ज्या तळमळीने मी काम करतोय ना, त्या तळमळीने मला एवढी लग्न जुळवायची आहेत, पटपट जमवायचे आहेत, हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित लग्न जमवायचे आहेत. आणि म्हणून मी मुलींची खूप काळजी घेतो, समजलं ना. कारण कुठे उलट एखाद्या व्यक्तीने दादा मी जर एखाद्या व्यक्तीने किती हे करून घ्यायला पाहिजे होतं की आपल्याला एखादी चांगली तो मुलगी सांगतोय मुलाला तुमच्या भेटते. बाजूला ठेवा, याचा अर्थ काय होतो माहिती आहे, नाही समजायला पण पाहिजे. तो माझ्या याला सोडणार नाही. माझ्या वडिलांनी सांगितलंय की माझ्या भावाच्या मुलाला सांभाळायचं. म्हटले की मी रिटायर होईपर्यंत आपण एकत्र राहू आणि मग नंतर वेगळे होणार. बघा, मग अभ्यास करा, तोपर्यंत माझ्या जीवन मुलाला मी तुमचं आहे. घेऊन मी एक सल्ला देतोय, मी तुमचा कोणी लागत नाही, पण फक्त एवढं हो सांगतोय की बरोबर. कुठे फसू नका आणि चांगल्या आनंदाने नाही, संसार नाही. काढा. कुठेही कुणाचं घर सोनं करा, समजलं ना, हो कुणाच्या बरोबर. एखाद्या गरिबाच्या घरात प्रकाश टाका. ठीक हो आहे, ठीक बरोबर आहे, आहे. चालेल, थँक्यू. ठीक आहे चालेल.